संत ज्ञानेश्वरांचा जन्म पुण्याजवळ आळंदी येथे झाला. 12व्या शतकात त्यांनी संत ज्ञानेश्वरी लिहिली, तेही लोकांना समजेल अशा मायबोली मराठीतून. पुण्याजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण गेले पुण्यातल्या लाल महालामध्ये. याच लाल महालामध्ये त्यांनी युद्ध आणि डावपेचाचे प्रशिक्षण दादोजी कोंडदेव यांच्याकडनं घेतले आणि इथेच मोठे झाल्यावर त्यांनी शाहिस्तेखानाचे 3 बोटं कापले. त्या सुमारास देहू येथे संत तुकारामांचा जन्म झाला आणि सामान्य माणसाला अध्यात्माचं ज्ञान देऊन ते अमर झाले. पुण्यात शनिवारवाडा बांधला गेला. सुरुवातीला ही 13 मजली अतिशय सुंदर वास्तू होती. या शनिवारवाड्यातून पहिला बाजीराव पेशव्यांनी अटकेभार मराठी साम्राज्य नेले. 17 नोव्हेंबर 1817 शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळकांनी केसरीतनं लेख लिहिला, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. टिळकांना अटक झाले आणि त्यांची रवानगी ब्रह्मदेश मंडाले येथे तुरुंगात झाली. तुरुंगातून त्यांनी ग्रंथ लिहिला, गीता रहस्य. याच सुमारात गोपाळ गणेश आगळकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यासारख्या मंडळींनी समाजसुधारकाचे काम चालू ठेवले. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध संबोधले. पुण्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली. गंजपेठेतील आपल्या घराची विहीर त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी खुली केली. चिंचवडमधील चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध केला आणि तिन्ही चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली. पुण्यामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रभात फेरी ही पुणेकरांसाठी सामान्य बाब झाली होती. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या त्रयींपैकी राजगुरू हे पुण्याजवळच्या राजगुरूनगरचे रहिवासी. पुण्यामध्ये 1885 स्थापन झालेले फर्गसन कॉलेज आणि 1854 साली स्थापन झालेले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचे फार मोठे योगदान आहे. भारतरत्न विश्वेश्वरैया हे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधूनच शिकले. पुण्यातल्याच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधनं अमिताभ बच्चन, जया भादुरी, असरानी, सुभाष घई, ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती यासारखे मातब्बर कलाकार बाहेर पडले, ज्यांनी नंतर बॉलिवूडवर राज्य केले. पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाडे, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, सतेज आळेकर यासारख्या अनेक प्रसिद्ध लेखकांनी लेखन केलं, ते या पुण्यामधूनच. स्वातंत्र्यानंतर पुणे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून संबोधले गेले. अनेक शिक्षण संस्था उदयाला आल्या. तसेच किर्लोस्कर, बजाज, टाटा, कल्याणी, बी जी शिर्के अशा अनेक नामवंत उद्योगांनी पुण्यातून भरारी घेतली. पुणे समृद्ध होत गेले सर्व दिशांनी. या पुण्यात काय मिळत नाही? बुधानीचे वेफर्स, पितळेची बाकरवडी, गुडलकचे बन मस्का ऑमलेट, नाथचे प्रसिद्ध सामोसे, वैद्यांची मिसळ, अमृतुल्य चहा आणि असंख्य प्रकारचे भोजन देणाऱ्या थाळ्या. गुजराती, राजस्थानी, पंजाबी, साऊथ इंडियन, मोगलाई. भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आजवा गणपती, दगडूशेठ हलवाईचा गणपती, सारसबागेतील तळ्यातला गणपती आणि कमीत कमी 25 प्रकारचे मारुती. अगदी जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, भांग्या मारुती, सोन्या मारुती असे अनेक मारुती पुणेकरांना आशीर्वाद देण्यास तत्पर असतात. आणि सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणेकरांना आपल्या पुण्याचा अभिमान का असू नये? असायलाच पाहिजे. मी पुणेकर. धन्यवाद.